हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण म्हणतो की रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, पण खरंच असते का हो आपल्याला सुट्टी? तर पुढच्या आठवड्याची तयारी करायची आणि हो, काय फ्रीजमध्ये काही भाज्या आहेत, काय नाही आहेत, तर त्याची पुढची तयारी करायची. पूर्ण आठवड्याभराची तयारी आपण रविवारच्या दिवशी करत असतो. दळण असतं, भाजीपाला असतो, कपडे असतात एक्स्ट्राचे काढलेले धुवायचे. तर अशा पद्धतीने आपला रविवार ही पूर्ण कामात जातो. तर त्याच पद्धतीने या रविवारी मी काय केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी भाजीला शेंगदाण्याचं कूट बऱ्याच प्रमाणात वापरते. त्यामुळं दर रविवारी मी शेंगदाणे भाजून घेते आणि त्याचं बारीक असं कूट करून ठेवते. म्हणजे पुढच्या आठवड्याभरासाठी आपला बराच वेळ वाचतो. आणि सकाळी सकाळी एवढी घाई असते की जर अचानक मध्येच कूट संपलं तर एवढा वेळही नसतो. तर म्हणून मी या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणे आहेत, ते आता स्वच्छ करून घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत आणि ते आता भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजताना एकदम स्लो किंवा जास्त फास्ट अशा गॅसवर न भाजता मध्यम आचेवर आपण ते भाजून घेणार आहोत. तर आता आपल्या काही मैत्रिणी शेंगदाण्याच्या साली असतात ते काढतात, पण मी नाही काढत, कारण त्यामुळे भाजीला एक छान असा रंग येतो. त्यामुळे मी अशाच सालीसह कूट करते. तर आता इकडे शेंगदाणे भाजतच आहेत. आणि हो, रविवार म्हटलं की माझं अजून एक काम असतं, जी 4-5 दिवसाची जी साय साठलेली असते त्याच्यापासून लोणी तयार करणे. तर शनिवारी रात्रीच मी सर्व साय एकत्र करून त्यामध्ये 2 चमचे दही घालून ते मुरवण लावून घेते. त्यामुळं काय होतं, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी व्यवस्थित ते घुसळलं की छान असं लोणी तयार होतं. आणि लोणी बाजूला काढलं की आपल्याकडे ताक उरतं. तर असंच माझ्याकडे 2 वाट्या ताक उरलं होतं. मग मी काय करू असा विचार करत होती. तर गेल्या वेळेला कढी केली होती, म्हणून या वेळेला मी ढोकळा करायचं ठरवलं. तर या ठिकाणी 2 वाट्या ताक होतं, तर त्यासाठी 2 वाट्या बेसन, 2 ते 3 चमचे जाड रवा, हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट आणि थोडीशी साखर, मीठ, खायचा सोडा अगदी चिमूटभर, आणि जर इनो असेल तर इनो किंवा नसेल तर लिंबू. या पद्धतीने मी सर्व मिक्स केलं. रवा भिजेपर्यंत चांगलं मुरू दिलं आणि 20 मिनिटानंतर मी एका कढईमध्ये पाणी घेऊन त्यावर तो ढोकळा शिजायला ठेवला. तर सोबतच इतर कामेही चालू होती, साफसफाई असेल किंवा काय असेल. आता ढोकळा तर मी केला होता आणि अजून आता ढोकळा खाल्ल्यानंतर जराशीच भूक होती, त्यामुळे मी डाळ खिचडी करण्याचं ठरवलं. तर त्यासाठी गॅसवर एक पातेला ठेवला आहे आणि दुसऱ्या बाजूला 2.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतला आहे. पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलं. जिरे, मोहरी घालून, कढीपत्ता घालून, मिरची, कांदा, जसं आपण फोडणी करतो त्या पद्धतीने कांदा चांगला गुलाबी सर झाला की त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून सर्व व्यवस्थित परतून घेणार आहे. अशा पद्धतीने डाळ खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होते. आणि हो, जेव्हा जास्त भूक नसते आणि स्वयंपाकाचा कंटाळा येतो अशा वेळेला नक्की अशा रेसिपी ट्राय करा. तर आता कांदा सॉफ्ट झाल्यानंतर, गुलाबीसर झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतला. टोमॅटो घालून पुन्हा एकदा परतून घेतलं. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये एक बटाटा घेतला होता बारीक कापून, तोही घातला. हळद घातली आणि आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि 2.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ यासाठी 3.5 ग्लास मी पाणी घातलं आहे. तर आता माझी वाटी छोटी होती, त्यामुळे ग्लासही मी छोटाच घेतला होता, मध्यम आकाराचा. तर पाणी शक्यतो तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरू शकता. जास्त घालायचं नाही, लागलं तर आपण नंतर घालू शकतो. पण जर जास्त झालं तर भात अगदीच गिजगा होतो, म्हणजे खूप चिकट होतो. मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तर आता याला झाकण लावून, त्यापूर्वी मी मीठ घातलं होतं, तुम्ही पाहिलं असेल. तर झाकण लावून मस्त अशी आपली डाळ खिचडी शिजत तयार आहे. तर तुम्ही ढोकळा पाहत असाल, मस्त असा स्पंजी झालेला आहे. डाळ खिचडी शिजते आहे.
तोपर्यंत आपण ढोकळ्याचे अशा पद्धतीने काप करून घेणार आहोत. ढोकळा शिजला आहे की नाही, व्यवस्थित वाफवला गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी चाकू आपल्याला त्यामध्ये घुसवून घ्यायचा आहे. जर चिकटलं पीठ तर आपला तो ढोकळा व्यवस्थित शिजलेला नाही, आणि जर नाही चिकटलं तर ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. तर ढोकळ्याला फोडणी देऊन घेतली आणि तुम्ही पाहत असाल असा मस्त स्पंजी आपला ढोकळा तयार आहे. ढोकळा तयार झालेला आहे आणि हो, आपला मसाले भात किंवा डाळ खिचडी तयार आहे. आता रविवारी सकाळी मी अळूच्या पानाच्या वड्या केल्या होत्या, तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी तुम्ही पाहत असाल माझ्या घरातल्या कुंडीमध्ये अशा पद्धतीने मी अळू लावलेला आहे. तर अळूला जास्त मोठी नाही पण मध्यम आकाराची बऱ्यापैकी पाने येतात. तर अगदी 1-2 महिन्यानंतर मी वड्या करत असते. तर या पद्धतीने मी अळू लावला होता. तर त्याची पाने मी आता कापून घेते या पद्धतीने. त्यानंतर ही पाने देठ काढून आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे काही जंतू किंवा धूळ असेल तर अगदी निघून जाते आणि पाणी स्वच्छ होतात. तर मिठाच्या पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ती साध्या पाण्यानेही पुन्हा एकदा धुणार आहोत. तर रविवारी सकाळचं आणि संध्याकाळचं अशा दोन्ही वेळेला मी काय केलं होतं ते तुम्हाला दाखवत आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी असतात पण मी त्या दाखवल्या नाहीत, फक्त रेसिपीच दाखवली. तर आता अळूची पाने स्वच्छ धुवून घेते. पाने धुवून झाल्यानंतर आपल्याला ती निथळत ठेवायची आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं आपल्याला बारीक असं वाटून करून घ्यायचंय. त्यामध्ये जिरेही घातले आहेत. आता एका पातेल्यामध्ये मी या ठिकाणी 10 ते 15 पाने घेतली होती. तर त्यासाठी 2.5 कप बेसन घेतलं. त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही तुम्ही घालू शकता. ते घालून चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि जे आपण वाटण करून घेतलं तेही घालून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी चिंचेचा आणि गुळाचा या पद्धतीने कोळ बनवला होता. एका वाटीमध्ये चिंच आणि गूळ घेऊन अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. या पद्धतीने चिंचेचा कोळ घालून झाल्यानंतर पाव चमचा ओवा, 2 चमचे सफेद तीळ घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जर तुम्हाला वाटलं तर थोडासा चिमूटभर सोडाही घालू शकता, पण मी सोडा नाही वापरत. आता या पद्धतीने पीठ सर्व पानांना लावून घेते आणि तुम्ही पाहताय त्याप्रमाणे अशा पद्धतीने रोल करून मी ते वाफवायला ठेवलेले आहेत. आपल्या सुरीला आता हे पीठ चिकटत नाही, म्हणजे आपल्या वड्या तयार आहेत. वड्या अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी छान अशा तळून घेणार आहे. वड्या तळताना आपल्याला मध्यम आचेवर तळायच्या आहेत, कमी आचेवर किंवा मोठ्या आचेवरही तळायच्या नाहीत. मोठ्या आचेवर तळल्या तर त्या करपू शकतात आणि लहान आचेवर तळल्या तर तेलकट होऊ शकतात. तर या पद्धतीने सर्व वड्या मी आता तळून घेणार आहे. तर तुम्हाला आजचं माझं रुटीन, रविवारचं रुटीन कसं वाटलं, तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, रेसिपीज आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन आणि अगदी साध्या सोप्या घरातल्या साहित्यात बनणाऱ्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.